चिखली चुनाव क्षेत्र से आज कारा न्यूज के माध्यम से चिखली विधानसभा क्षेत्र में आने वाले पिंपरखेड़ गांव में आम जनता के दिल में विधायक कौन है और चिखली तहसील का विकास कौन करेगा, आइए जानते लाइव प्रतिक्रिया लोगों की जुबानी। रवींद्र जोंबडे काय सांगताल आपल्या चिखली तालुका मतदारसंघामध्ये किती विकास झालाय का? हो झालं काय काय झालंय? पांढरण रस्ते झाले, भरपूर कामं झाली. आज विकास बोंद्रे साहेबांच्या काळात झालेला नाही का? नाही विरोधाच्या काळात झालेला आहे. हो आता आपल्या चिखली तालुका मतदारसंघामध्ये जर काही जर निवडून आल्या हो. तर त्या समोर विकास करतील असं वाटतंय का तुम्हाला? हो आणि बोंद्रे साहेब जर आले तर बोंद्रे साहेब आले तर वरी सरकार थोडी आहे बोंद्रेचं. नाही. कैलास काय सांगताल विकासाविषयी आपल्या मतदारसंघात? विकासाच्या विषयी सर, आम्हाला शेतमालाला मंजुरी भेटायला आहेत, भाव भेटलेला बरं राहील. कोणतेही सरकार काय जे मान्य करेन ते. तुमची काय अपेक्षा आहे बाय? आम्हाला तर जे सध्या तर 4200 चालू आहे, तर कमी कमी 5-6 हजार रुपये तर आम्ही मागणार आहे सोयाबीनचा भाव. अजून काय सांगताल याच्या विषयी? व्यतिरिक्त काय सांगणार सर, बाकीचं काय जे बाकीची व्यवस्था तसं आहे जे तर आपल्या गावामध्ये विकास झालाय का? भरपूर. कोणाच्या माध्यमातून झाला? शेतातही महाले. काँग्रेस काळामध्ये झाला नव्हता का? काँग्रेस काळामध्ये बी झालं सर. काय काय झालं काँग्रेस काळात? काँग्रेस काळामध्ये रोड झाले, रोड झाले चांगल्या क्वालिटीचे झाले. क्वालिटीची चांगलीच झाली. आणि हे आता जे ताईचे आता जे झाले ते मंदिराला पण व्यवस्था केली आहे, पण रोडचं पण केलेलं आहे, पाण्याचं व्यवस्था केलेली आहे. काय नाव आपलं? किसन सीताराम जाधव. काय सांगताल कोण केलाय आपल्या चिखली मतदारसंघामध्ये? ताईच स्वतः ताई. स्वतःताईने केला. हो. बरं असं काँग्रेस काळामध्ये झालेलं नाही की? नाही त्याचे काहीच कामं नव्हते, काही भेट नाही, काय नाही. काय निवडणूक- भेटत असेल तुमच्या गावाला? हा बरं, काय काय विकास केला त्यांनी? त्यांनी भरपूर पेटे लोकांना दिले बांधकाम विभागातून. असं आरोग्य सेवा सगळं व्यवस्थित, कधी काम चांगले हे करतात. टाकीचे काम झाले आपल्या गावात, रोडचे काम, मंदिराले भरपूर पैसे दिले. आता जर त्यांना 5 वर्षासाठी जर चान्स मिळाला तर पुन्हा काम करतील का? हा चांगलं आहे एकदम. चांगले काम करतील. हा बोंद्रे साहेब करणार नाही का एवढे? नाही, ते काही एवढे चांगले करू शकत नाही. नाही का? हा. ठीक आहे. महादेव पांडुरंग घोगरे. बरं काय सांगताल आपल्या तालुका मतदारसंघामध्ये विकास झालाय का? आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त जो विकास झाला तो ताईने केला. ताईने केला. हा, आपल्या काँग्रेस काळात झालेला नाही का विकास? काँग्रेसनं काही जास्त विकास नाही केला, याच्या आधी केला असेल, पण ताई आल्या तेव्हापासून जास्तीत जास्त विकास केला. शेताताईने काय काय केलं? स्वतः ताईनं आमच्या इथे कमीत कमी 8 कोटी रुपये दिले. रस्ते केले, बंधारे केले, मंदिराचे कामं केले. खुश आहे का ताईच्या हा, कामावर? ताईच्या कामावर एकदम खुश. पहिली लाडकी बहीण योजना याच्याबद्दल काय सांगता? लाडकी बहीण योजना अशी चालू राहू द्या सरकारनं, अशी आशा आहे. चांगली योजना आहे ती, बहिणी करता चांगली योजना आहे. काय सांगताल तुम्हाला आपल्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ झालाय का? हो, किती पैसे मिळाले तुम्हाला? मला भेटले 7-8 हजार रुपये. बर, हे जे पैसे भेटले त्याच्यावर खुश आहे का तुम्ही? हो अजून पैसे वाढवा असं वाटते का? हो, आणि बाकी काय सांगू शकता स्वतःताई बद्दल? चांगलं काम करतात. चांगले काम करतात. हा इथून पुढे जर आल्या चांगले काम करतील का अजून? हो, आणखी विकास आणखी विकास होणार आहे. आणखीन होईल. हा, बोंद्रे साहेबांच्या काळात होणार ना, झालेलं नाही का विकास? काय अजून भेटले नाही आम्हाला पहिल्यापासून, आताच भेटून राहिले, एवढी वय झाली. आताच भेटून राहिले. हो, बर, काय सांगताल चिखली तालुक्या मतदारसंघामध्ये विकास झालाय का? विकास भरपूर झाला. 40 वर्षात एवढे कामं नाही झाले. आता चांगले झाले का? हो, हो, आपल्या काँग्रेसच्या काळात एवढे काम नव्हते झाले. काहीच नाही झाले. बरं, आता काय काय झाले नेमके आता? भरपूर रोडचे कामं झाले, गावातले कामं झाले, पुन्हा सभा मंडप भरपूर काम झाले. पुन्हा लाडक्या बहिणी योजना राबवली. खुश आहे का तुम्ही लाडक्या बहिणी योजनेत? हा, खुश आहे का तुम्ही? हो, आणि अशा योजना काँग्रेस काळात नाही निघाल्या का? काहीच नाही. तुम्हाला कोणतं आवडलं सरकार? भाजपचं सुधाकर नामदेव इंगळे. तर काय सांगताल तुमच्या तालुक्यामध्ये कामं झालीत का? आमच्या तालुक्यामध्ये शेतात आहे ना खूप भरपूर कामं केले. काय काय केले? आपल्या वर्तल्या नाल्यावर 2 कट्टे केले. नळ योजनेच्या इरीजवळ कट्टा केला खूप मोठा, कोल्हापुरी बंधारा. आणि गाव ठाण्यावर विहीर आहे पाण्याची, त्याच्यासाठी स्पेशल डीपी दिली आपल्या सिंगल फेजवर. म्हणजे कंटिन्यू अशी कामं झाली नाही का? 10 वर्ष राजकारण त्याने केलं, पण अजिबात कामं नाही झाले. तर आता ही भाजप सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली, याच्याबद्दल काय सांगता? लाडकी बहिणी म्हणजे इतक्या बाया खुश आहेत, दिवाळ्या भरपूर चांगल्या दिवाळ्या झाल्या त्याची इच्छा आहे की नेहमी पैसे चालू राहा, असं बायाचं म्हणणं आहे. आता तुमचं मतदान हे कोणाच्या मागे असणार आहे? आपल्या स्वतःच्या मागं.
सांगा. रामदास किसन जाधव. बरं काय सांगसाल कसं काय विकास होते आपल्या चिखली तालुका मतदार चांगला आहे. चांगला आहे. हो. काय काय विकास झालाय? आमच्या गावात पाण्याची टाकी झाली, पूल झाले, मंदिराला बी पैसे दिले भरपूर. स्वतःवर खुश आहे का तुम्ही? हो, आम्ही खुश आहे तिथं. बरं. आणि बोंद्रे साहेबांच्या काळात झालेलं नाही काय? नाही, काही नाही झालं, ते तोंड पाहूनच झाले. तोंड पाहून झालं. हा. आता तुम्ही कोणाच्या मागे असणार आहे नेमका? स्वतः काही मारले. सांगसाल आपल्या चिखली तालुका मतदारसंघामध्ये विकास झालाय का? विकास झाला तर आपले राहुल भाऊचे राहुल भाऊ हो. बरं विकास झालेला आहे का नाही तुमच्या गावामध्ये? विकास झाला, बाईन बी विकास केला, भाऊन बी विकासच करेल. दोघांमध्ये हवा कोणाची वाटते जास्त? जास्त हवा तर राहुल भाऊची वाटते. राहुल भाऊची वाटते. हो. कोण जर आलं तर आपल्या शाकेगावला फायदा होईल त्याचा? आता त्याचा काय सांगत नाही, कोण जर आलं तर फायदा होईल तुमच्या इच्छेने? आपल्या शेताला भावाला जर फायदाच होईल. भाऊचे भावाला फायदा होईल. कॉलेज आहे हे. रमेश मारुती जाधव. तर काय सांगताल आपल्या चिखली मतदारसंघामध्ये कामं झालेत का? आपल्या चिखली मतदारसंघामध्ये व्यवस्थित कामं झाले सगळे, म्हणजे काही असं काही अडी अडचणीचा काही विषय नाही. तुमच्या गावामध्ये किती झाले काम? आमच्या इथे पाण्याच्या टाकीचे झाले, त्याच्यानंतर रोडचे झाले, पूल झाले, बरेचसे काही कामं झाले. काम आहेत ते काँग्रेस काळात झालेले नाही का? नाही, बिलकुल नाही, याचा काही विशेष नाही. आता हा जो विकास होत आहे कोणाच्या माध्यमातून? हा श्वेताबाई मालेच्या माध्यमातून. तर तुमचं मत विकासालाच असणार आहे का? माझं मत तर 100% राहिलंच ना. अजून काय सांगू शकतो? अजून सांगायसारखं म्हणजे असं काहीच ठेवलं नाही मागं, की असं बोलायचा काही विषयच राहिला नाही. त्याच्या कामं चांगले झाले. एक म्हणजे बोलायसारखा विषय नाही. कामं म्हणजे कामं, विकास म्हणजे विकास. तुम्हाला आपल्या गावात विकास वगैरे झालेला आहे का नाही? हा, गावात विकास झालेला आहे का? बरं. काय काय झालं नेमकं तुमच्या गावामध्ये विकास? विकास म्हणजे काय, रोड गिट झालेले. रोड झाले का? चांगले झाले का? हो. पूल बी झाला. पूल बी झाला. पूल पाहिजे रे. हो का? हम्म. बरं. ताईच्या काळात चांगला विकास झाला असं तुम्हाला म्हणायचं का? त्याच्या काळात म्हणजे रोड बी झाले. काँग्रेस काळात एवढा झाला नव्हता का? काँग्रेस काळात बी होईल होता. आता जरा रोड गिडचे चांगली काम चांगले काय? बाईनं पुन्हा ते जोड रस्ता झाला रायपुरात रे. रायपूर डांबरेकरण. बरोबर. सध्या मतदारसंघामध्ये कोण जर आलं तर चांगलं काम होईल असं वाटतं तुम्हाला? दोन्ही तडफदार नेते. दोन्ही तडफदार. तुम्ही काय सांगशाल का नेमकं कोण आलं तर जास्त फायदा होईल चिखली तालुक्याला? काय तुमचा अंदाज सांगा ना. एवढं काय तुलाच चांगलं समजतो बाबा. हवा कोणाची चांगली वाटते तुम्हाला जास्त? हवा कोणाची वाटते? हा, भाऊची हवा चांगली इकडे. भाऊ चांगला. गजानन श्रावण फुल. काय सांगशाल गावात तुमच्या विकास होत आहे का? विकास होतो पण शेतकऱ्याचं मरण येण्याचं. शेतकऱ्याचे मरण काय करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी? हे सोयाबीन भाव किती आहे सोयाबीनचे भाव? काय 2500. काय अपेक्षा आहे तुम्हाला सोयाबीनचे? 7000. 7000. बरं. कोणतं सरकार जर आलं तर हे भाव व्यवस्थित होतील असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीच. महाविकास आघाडी म्हणजे आपल्या चिखली तालुक्यामध्ये राहुल भाऊ येणे गरजेचे आहे. बरं. सध्या हवा कोणाची वाटते दोघांपैकी? राहुल भाऊची. राहुल भाऊ. कारा न्यूज के लिए बुल्ढाना से किरण जौड़ की रिपोर्ट। इसी प्रकार से देश और दुनिया की खबरें देखने के लिए जुड़े रहिए कारा न्यूज के साथ। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस, बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस। 30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए। आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, हुड़केश्वर, नागपुर।